या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। आशिया खंडातील सर्वात मोठ्या 30,000 घरांच्या रेनगर गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15,024 घरांचे लोकार्पण 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले। मात्र 7 महिने पूर्ण झाल्यानंतरही या ठिकाणी अद्याप एकही लाभार्थी राहायला गेलेला नाही। लाभार्थ्यांना 2 लाख रुपयांची वाढीव सबसिडी अपेक्षित असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही। लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेनगर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा मोठा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला। त्या ठिकाणी उर्दू, मराठी माध्यमांच्या शाळा, अंगणवाडी, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन अशा सर्व सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या। मात्र अजूनही प्रकल्पाच्या ठिकाणी जायला मुख्य रस्ता झालेला नाही। त्या ठिकाणी रोजगार, भाजीपाला मार्केट, सुरक्षिततेसाठी पोलीस ठाणे, वाहतूक अशा सुविधा नाहीत। त्यामुळे हातावरील पोट असलेल्या लाभार्थ्यांना सध्याच्या ठिकाणाहून रेनगरच्या गृह प्रकल्पात जाण्यासाठी अनेक अडचणी आहेत। सध्याच्या ठिकाणी 4000 रुपये भाडे असलेल्यांना रेनगरात गेल्यावर रोजगारासह सर्वच बाबींसाठी संघर्ष करावा लागणार आहे। त्यामुळे राहायला जाण्यापूर्वी लाभार्थी मुलांचे शिक्षण, स्वतःचा रोजगार, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशी बाबींची घडी बसवत आहेत। रेनगर गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 15,024 घरे बांधून पूर्ण झाली, त्याचे लोकार्पणही झाले, परंतु लाभार्थी त्या ठिकाणी राहायला गेलेले नाही। म्हाडाच्या माध्यमातून रेनगर गृह प्रकल्प उभारला जात आहे। त्या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना 4.5 लाख रुपयांना घरकुल मिळणार आहे। त्यात 2.5 लाख रुपयांची केंद्र सरकारची सबसिडी असून 50,000 रुपये लाभार्थ्यांना रोख स्वरूपात द्यायचे आहेत, तर 2 लाख रुपयांचे बँक कर्ज मंजूर करण्यात आले आहे। आता अनेकांचे बँकांचे हप्ते आणि व्याज सुरू झाले, पण त्यांना 50,000 रुपये रोखीने भरता आले नसल्याने चाव्या देखील मिळालेल्या नाहीत। अशा लाभार्थ्यांची संख्या अंदाजे 8 ते 10 हजारांपर्यंत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।